हेडलाइन्स प्रायोजक कॉटन किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड। रत्नागिरी जिल्ह्याला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट। अनेक तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता। माळशिरसमध्ये मुसळधार पाऊस। पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर साचलं 4 फूट पाणी। वाहतुकीवर परिणाम। तर वेळापुरात मध्यभागी असलेल्या ओढ्याला आला पूर। पुण्यामध्ये आजपासून निर्बंध आणखी शिथिल होणार। सर्व प्रकारची दुकानं 7 वाजेपर्यंत खुली राहणार, तर खासगी कार्यालयही 50% क्षमतेने राहणार सुरू। आज जागतिक रक्तदाता दिवस। ज्यांना शक्य असेल त्यांनी रक्तदान करावं। आरोग्य मंत्र्यांसह सर्वच क्षेत्रांमधून जनतेला आवाहन। यंदाचं फ्रेंच ओपनचं जेतेपद नोवाक जोकोविचनं पटकावलं। 5 सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात केला स्टेफानोसचा पराभव। मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन। निर्मल सिंग यांनी वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आणि इस्रायलमध्ये 12 वर्षांनंतर सत्तांतर। बेंजामिन नेतन्याहू यांचा अखेर सत्तेवरून पायउतारा। यामिना पक्षाचे प्रमुख नफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान। नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। पावसाच्या बातम्यांनी आपण बुलेटिनची सुरुवात करूया। रत्नागिरीला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। शहरातील भाजी मार्केट आणि मुजावर कंपाऊंड मधल्या घरांमध्ये पाणी शिरल्याचं समजतंय। मुसळधार पावसामुळे नाले तुंबलेत आणि त्यामुळे घराघरांमध्ये पाणी शिरलंय। नाले सफाई न झाल्यानं लोकांच्या घरात पाणी शिरलं असा आरोप आता नागरिकांनी केलेला आहे। रत्नागिरीतला मिरजोळे कालिका माता इथला रस्ता देखील पावसामुळे खचलेला आहे। रत्नागिरीतल्या सर्वच भागांमध्ये सध्या पाऊस सुरू आहे। चिपळूण, गुहागर, दापोली सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर दिसतोय। शहरातल्या काही भागांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नाले सफाई नीट न झाल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। मिरजोळे कालिका माता इथला रस्ता देखील खचल्याचं वृत्त आहे। रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। रत्नागिरीतल्या सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वप्नील, रत्नागिरीतल्या जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर दिसतो आहे। शहर भागामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याची दृश्य आपण दाखवत आहोत। स्वप्नील, काय अपडेट? अजिंक्य, काल रात्रीपासून रत्नागिरी आणि इतर परिसरामध्ये म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात खूप मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाचा फटका रत्नागिरी शहरातल्या भाजी मार्केटमध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना बसलेला आहे। आपण पाहतो की मुजावर कंपाऊंड मध्ये त्या ज्या परिसरामध्ये घर आहेत त्या घरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचंड पाणी शिरलं होतं। नाले सफाई झाली नाही असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे रत्नागिरीतला वरवडे जो परिसर आहे त्या भागामध्ये बंधाऱ्याचं काम झालं होतं आणि ते बंधाऱ्याचं काम अर्धवट झाल्यामुळे त्या ठिकाणी माती टाकण्यात आली होती आणि या मातीमुळे त्या ठिकाणचं पाणी अडून त्या संपूर्ण वस्तीमध्ये शिरल्याची घटना घडली। त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना खूप या सगळ्याचा त्रास झाला। पहिला पाऊस आहे त्यामुळे पाणी वगैरे हे भरणार ह्या घटना तर आहेत। संपूर्ण रत्नागिरी शहरातील जो भाजी मार्केटचा परिसर आहे किंवा बाजूला वाहणारी जी छोटी नदी आहे या नद्या चकोप झाल्यामुळे हे सगळ्या घटना घडतायत। सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा तसा जोर नाहीये, पण मात्र सध्याची जी परिस्थिती बघता, पावसाची ढगांची परिस्थिती बघता आज दिवसभर पावसाचा जोर राहील अशी शक्यता आहे। नद्यांच्या ज्या पातळ्या आहेत ह्या सध्या तरी नॉर्मल आहेत, मात्र पावसाचा जो जोर कायम राहिला तर नद्यांच्या
नदीच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होऊ शकते, कारण पावसाचा जोर इतका मोठा आहे. कारण रात्री केवळ 3 तास पाऊस पडला, पण अक्षरशः दैना उडाली होती लोकांची. हं. रस्त्यावरून प्रवास करणं कठीण झालं होतं. इतक्या भयानक स्वरूपाचा हा पाऊस आहे. आज सकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्ह्यात हां. आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हा पावसाचा जोर वाढतो का हे पाहणं खऱ्या अर्थाने महत्त्वाचं ठरणार बिलकुल. आहे. स्वप्नील, रत्नागिरी शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं. प्रशासन नेमकं आता याबद्दलच्या काय उपाययोजना करतंय आणि नाले सफाई झाली नाही असा आरोप नागरिकांचा आहे, त्याबद्दल स्वप्नील नेमकं काय सांगता येईल? प्रशासनाकडे आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेक ठिकाणी नालेसफाई झाली असं त्यांचं म्हणणं आहे. हं. अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ज्या वेळेला दरवर्षी पाऊस पडतो, हा पाऊस कमी अधिक प्रमाणाचा असतो. हां. यावर्षी अचानक मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आणि त्याप्रमाणे पाऊस झालाय. हं. त्यामुळे जो नाल्याचा कचरा आहे, हा कचरा मोठ्या प्रमाणात येणं हे स्वाभाविक आहे. मोठ्या प्रमाणात गाळ हा अडकणारच आहे. असं वारंवार प्रशासनाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे. कारण कुठल्या परिसरामध्ये किती पाऊस पडतो आणि किती कचरा आहे याच्यावरती सगळं, आणि वरून येणारा जो कचरा आहे हा कदाचित नाल्यामध्ये अडकतो, मग नाले चोखप होतात आणि मग त्या पाण्याचा प्रवाह बदलून आजूबाजूच्या परिसरात जातो किंवा घरांमध्ये पाणी साचण्याचा प्रकार होतो. त्यातलाच हा प्रकार रत्नागिरीमध्ये आहे असं सांगण्यात येत आहे. हां. मात्र ही संपूर्ण जी परिस्थिती होती ही अत्यंत भयानक होती. म्हणजे ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस पडतो, नद्यांना पूर येतो आणि पाणी घरांमध्ये शिरतं, हं. अशी काहीशी परिस्थिती ह्या नाले तुंबल्यामुळे रत्नागिरी परिसरामध्ये काल रात्री पाहायला मिळाली. मध्यरात्री पाणी घरामध्ये शिरल्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांची प्रचंड तारांबळ उडाली होती. कारण रात्रभर हे पाणी घरामध्ये तसंच राहिलं, पाण्याचा निचरा झाला नाही. कारण मोठ्या प्रमाणातला कचरा आहे हा नाल्यामध्ये अडकून आहे. हं. त्यामुळे हे नाले सफाई केल्यानंतरच ही सर्व परिस्थिती आहे ही पूर्वपदावरती येईल बिलकुल. असं सांगितलं जातं. स्वप्नील, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. आपण रत्नागिरीमधला आढावा घेतला, मुंबईमधला देखील पावसाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मुंबईमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे. हवामान विभागानं पावसाचा इशारा दिलेला होता. 48 तास मुसळधार पाऊस पडेल असा हा इशारा दिला गेलेला होता. मात्र सध्या तरी पावसानं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विश्रांती घेतल्याचं दिसतंय. काही भागांमध्ये तुरळक पाऊस आहे, पण बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतल्याचं दिसतंय. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, मुंबईला खरं तर मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलेला होता, मात्र मुंबईतल्या बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस नाहीये. पावसानं विश्रांती घेतल्याचं दिसतंय. काय अपडेट सुस्मिता? खरं तर मुंबईसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला होता. मागच्या आठवड्यातही आपण बघितलं होतं की मुंबईमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आणि त्या काळात मुसळधार पाऊस आपल्याला सगळीकडे पाहायला मिळालेला. मान्सून जोरदार बरसत होता. आज मात्र त्यावर्षी मुंबईच्या उपनगरांमध्ये पाऊस जरी असला तरी मुख्य मुंबईमध्ये किंवा साऊथ बॉम्बे असेल, दादर परिसर असेल, सायन, कुर्ला, माटुंगा जिथे कायमच आपल्याला पाणी भरलेलं पावसाच्या काळात दिसतं, तिथे पावसानं काही काळासाठी उसंत घेतलेली आहे. परंतु संपूर्ण राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अतिवृष्टी होऊ शकते असं सुद्धा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. याच्या मागचं मुख्य कारण होतं बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा. तर या बंगालच्या उपसागरामध्ये जेव्हा वायू चक्रीवादळ आलं होतं त्याच्यामुळे मान्सूनची जी चाल होती, मान्सूनची जी गती होती ती राज्यात सगळीचकडे वाढलेली होती. त्याच्यामुळे वेळेआधी मान्सून राज्यात बरसला. तर सध्यासुद्धा तशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा चक्रीय स्थितीमुळे निर्माण झालेला आहे. तर राज्याचा संपूर्ण विचार केला तर या स्थितीमुळे पाऊससुद्धा जोरदार बरसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये आत्ता जरी पाऊस नसला तरी मुंबईमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यास सतर्क राहायला लावलेला आहे. भरती ओहोटीच्या वेळांवरती विशेष लक्ष असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जसा मान्सून बरसतो त्याच काळामध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी भरती ओहोटीच्या वेळानुसार पाणीसुद्धा भरत असतं. तर त्यासाठी सुद्धा यंत्रणा तैनात करण्यात आलेल्या आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भरती ओहोटीच्या काळामध्ये नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. त्यासाठी तटरक्षक दल असेल, मच्छीमार बांधव असतील यांना योग्य त्या सूचना यंत्रणांकडनं देण्यात आलेल्या आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये सध्या जरी मान्सून बरसत नसला तरी संपूर्ण राज्यासाठी अतिवृष्टीचा जो इशारा देण्यात आलेला आहे त्याच्याकडे सुद्धा त्याला सुद्धा महत्त्वाचं स्थान आपल्याला द्यावं लागेल. कारण कमी दाबाचा पट्टा हा संपूर्ण समुद्रामध्ये अर्थात बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला राज्यात यंदा चांगल्या पद्धतीचा मान्सून पाहायला मिळतो असं हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे.
त्यामुळे एकूणच सध्याची स्थिती जर आपण बघितली तर मुंबईकरांना काही काळासाठी पावसाची उसंत मिळालेली आहे। रेड अलर्ट असला तरी वातावरण कोरडं आहे, ही एक त्या मानाने चांगली बातमी म्हणायला लागेल। बिलकुल सुस्मिता, अशाच आमच्या सोबत राहा। पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे। मुंबईमध्ये जरी काहीशी विश्रांती पावसानं घेतलेली असली तरी रत्नागिरीमध्ये मात्र पावसाचा जोर दिसतोय। रत्नागिरीतल्या बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि हवामान खात्यानं अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवातही झालेली आहे। नदीकाठी आणि समुद्रकिनारी विनाकारण नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। खेडमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। आजूबाजूचा जो परिसर आहे खेड आणि इतर भागांमध्ये देखील पावसाचा जोर दिसतो आहे। त्याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, दापोली आणि इतर आजूबाजूच्या भागात तर पाऊस होताच, मात्र खेड आणि आजूबाजूच्या परिसरात देखील पावसाचा जोर दिसतोय। सोबतच चंद्रकांत, पुढचे 48 तास अतिशय महत्त्वाचे आहेत रत्नागिरीसाठी। चंद्रकांत, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? हो नक्कीच, कारण पुढील 2 दिवस आहे हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 144 कलम जमावबंदी लागू केलेली आहे। कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। तशी गेल्या 2 दिवसापासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। एकंदरीतच बघितलं तर गेल्या 4 दिवसापासून तसा संततधार पाऊस सुरू होता, मात्र कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। खेडमध्ये 59.40 मिलीमीटर एवढा पाऊस जो आहे हा या 4 ते 5 दिवसांमध्ये झालेला आहे। तशी नोंद पावसाची झालेली आहे। संपूर्ण खेडमध्ये जे जगबुडी नदी आहे, नारंगी नदी आहे, चोरद नदी आहे, या सर्व नद्यांची पातळी, जी पाण्याची पातळी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जे ओढे नाले आहेत ते देखील आता खळखळून भरून वाहत आहेत। जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी होऊ नये याची दक्षता पूर्णपणे घेतलेली आहे। जे दरडप्रणव क्षेत्र आहेत, कारण खेडमध्ये नातूनगर विनेरे मार्ग जो असेल, कर्जी असेल किंवा सुशेरी हा जो परिसर असेल, जिथं नेहमी दरवर्षी अतिवृष्टी दरड कोसळण्याची शक्यता असते, त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी इथं दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी देखील केलेली आहे। तिथली काय परिस्थितीची माहिती देखील एनडीआरएफच्या पथकाने घेतलेली आहे। तालुका प्रशासन जे आहे हे अतिवृष्टीच्या प्रसंगात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात या ठिकाणी पूर्णपणे सज्ज झालेलं पाहायला मिळते। पावसाचा जोर देखील अजूनही कायमच आहे। बिलकुल चंद्रकांत, असेच आमच्या सोबत राहा। आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे पुढची, त्याबद्दलची देखील माहिती आपल्याकडनं घ्यायची आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेलेला आहे, मात्र तरी सुद्धा शेकडो पर्यटकांनी काल सुट्टीच्या दिवशी खेडच्या रघुवीर घाटात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती। खेडमधल्या रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये असलेला हा घाट प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे आणि गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे या घाटातले धबधबे चांगलेच प्रवाहित देखील झालेले। दरम्यान संध्याकाळी उशिरा खेड पोलिसांनी या रघुवीर घाटात जाऊन सर्व पर्यटकांना गर्दी होत असल्यामुळे पुन्हा परत पाठवलं। जिल्ह्यात जमावबंदी असताना खेडमधल्या रघुवीर घाटात झालेली ही मोठी गर्दी कोरोना संक्रमण आणि अतिवृष्टीच्या दृष्टीनं चिंतेची बाब ठरलेली आहे। शेकडो पर्यटकांची रघुवीर घाटात गर्दी झाल्याचं बघायला मिळालं। पर्यटकांना कोरोनाचा विसर पडलाय की काय, असंच एकंदरीत यावरून म्हणावं लागेल। खेडमधीलच खोपी गावात 31 वर्षीय तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय। महेश निकम असं या व्यक्तीचं नाव आहे। महेश हा मासे पकडण्यासाठी गेलेला होता आणि यावेळी त्याचा बुडून मृत्यू झालाय। रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेलेला असून विनाकारण कोणीही नदीकिनारी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं सातत्यानं केलेलं आहे। मात्र असं असताना सुद्धा महेश निकम हा मासे पकडण्यासाठी नदीत गेलेला होता। नदीत उतरणं तरुणाला महागात पडल्याचं दिसतंय। या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय। मासे पकडण्यासाठी म्हणून हा तरुण गेलेला होता, मात्र नदीत बुडून या तरुणाचा मृत्यू झालाय। राज्यातल्या इतर भागांमध्ये देखील सध्या पावसाचा जोर दिसतोय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। गेल्या 5 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। रविवारी रात्री सुद्धा जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसत होत्या। या पावसामुळे शेतकरी सुखावलाय। काही भागातल्या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात सुद्धा केलेली आहे। पुसद, कळंब,
महागाव, दारव्हा या तालुक्यातल्या नद्या, नाले आणि ओढे जे आहेत ते दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। पुसद तालुक्यात तर पावसानं जबरदस्त कहर केलाय, त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील रखडल्या। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भास्कर, यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग असल्याचं बघायला मिळतंय। काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी या पावसामुळे पेरणीला देखील सुरुवात केल्याची माहिती मिळते। भास्कर, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, खरं आहे की गेल्या 5 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि विशेषतः पुसद जो तालुका आहे, पुसद असो, दारव्हा असो, दिग्रस असो, त्यानंतर मग इकडला कळंब जो तालुका आहे, या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि बऱ्याच भागात जे आहे ते झाडं सुद्धा उन्मळून पडलेले आहे। सोबतच काही ठिकाणचे जे आहे आपल्याला आपण सुरुवातीला सुद्धा बातम्या दाखवल्या होत्या की पूल सुद्धा वाहून गेलेले आहे। एकंदरीतच या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा जरी मिळत असला तरी मात्र काही ठिकाणी आपल्याला नुकसान बघायला मिळत आहे। कारण जे पाणी आहे ते म्हणजे पावसाचं जे पाणी आहे, नदी नाल्यांचं जे पाणी आहे ते काही शेतांमध्ये जात आहे। विशेषतः पुसदमध्ये जर विचार केला आपण तर पुसदमध्ये शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेलं, त्या ठिकाणी जमीन सुद्धा खरडून गेलेली आहे आणि काही ठिकाणी पेरणी झाली होती ते बियाणं सुद्धा आता शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं आहे। अशातच एकंदरीत पावसाने जे म्हणजे जबरदस्त जी बॅटिंग केलेली आहे ती सुखकारक तरी असली तरी शेतकऱ्यांसाठी मात्र काही ठिकाणी डोकेदुखी ठरताना या ठिकाणी दिसत आहे। एकंदरीत जी परिस्थिती आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनची लागवड केल्या जाते आणि विशेषतः जून महिना जो आहे त्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी लागवड केल्या जाते आणि ज्या ठिकाणी जूनच्या सुरुवातीला किंवा प्री मान्सून आपल्याला म्हणता येईल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पिकाची लागवड केलेली आहे त्या ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे। एकंदरीतच जी परिस्थिती आहे सध्या नियंत्रणात आहे, मात्र जर समजा असाच जर पाऊस जर सुरू राहिला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। विशेषतः ज्या उमरखेड तालुक्यातून असो किंवा मग झरी जामणी तालुक्यातून असो या ठिकाणी वैनगंगा जी नदी आहे ती वाहते, कळंबमधून सुद्धा एक नदी वाहते आणि या ज्या नदी नाल्या आहेत ग्रामीण भागातल्या ह्या आता पूर्णपणे दुथडी भरून वाहत आहे आणि त्या नदी नाल्याच्या काठावर असलेली जी शेती आहे त्याला सुद्धा या ठिकाणी नुकसान होण्याची संभावना व्यक्त केल्या जात आहे। एकंदरीत पावसाचा जो जोर आहे अजून काही दिवस कायम राहील अशा प्रकारची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात आलेली आहे आणि परिस्थिती जर अशीच राहिली तर शेतकऱ्यांनी सुद्धा आता काळजी घेण्याची गरज आहे। अजिंक्य, बिलकुल भास्कर, ग्रामीण भागात तर पावसाचा जोर आहेच, मात्र शहर भागामधली काय नेमकी स्थिती आहे? आपण काही दृश्य दाखवू शकलात तर आपल्याला अंदाज येऊ शकेल की पावसाची नेमकी काय स्थिती शहर भागातली आहे। भास्कर, त्याबद्दल नेमकं काय सांगा? अजिंक्य, यवतमाळ शहर असो, दारव्हा असो किंवा मग दिग्रस असो, पुसद असो, हे जे शहर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि यवतमाळ शहराचा जर विचार केला तर यवतमाळ शहरात गेल्या 3 दिवसापासून रात्रीच्या वेळेस पाऊस पडतो आणि त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी जे आहे ते छोट्या नाल्या वगैरे ज्या आहेत त्या तुंबलेल्या आहे आणि याचा जो त्रास आहे तो नागरिकांना आपल्याला सहन करावा लागत आहे इथे या ठिकाणी। कारण जे जिल्हा प्रशासनानं म्हणू किंवा नगर परिषदेने ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने केला गेलं नाही आहे आणि त्याचाच फटका जो आहे तो नागरिकांना एकंदरीत सहन करताना दिसतोय। यवतमाळ शहर किंवा मग आपण जी शहरं सांगितले या शहरांना लागून सुद्धा शेती आहे आणि त्या अशा परिस्थितीमध्ये शेतांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। आपण पुसदमध्ये आपण काही दृश्य दाखवलेली आहे, या दृश्यांमध्ये भयंकर अशी स्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय। ज्या ठिकाणी ऊसाचं पीक उभं होतं त्या ऊसाच्या पिकामध्ये अक्षरशः 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी होतं आणि त्याच्यामुळे तिथली जी जमीन आहे ती खरडून गेलेली आहे। या ठिकाणी अशी स्थिती आहे। अजिंक्य, बिलकुल भास्कर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। यवतमाळमध्ये पावसाचा जोर दिसतोय, ग्रामीण भागात खास करून हा जोर जास्त आहे आणि आपण जर बघितलं तर शहर भागात देखील पाऊस पडलेला आहे। मात्र आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना दिलासा मिळतो या पावसानं। सुखावले गेले शेतकरी, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्यांना देखील सुरुवात केलेली आहे। यानंतर आपण सोलापूर जिल्ह्यातल्या पावसाचा आढावा घेऊया। हवामान विभागानं जाहीर केलेल्या रेड अलर्टमध्ये सोलापूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे आणि त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं अस्मानी संकट ओंघावतंय। कालपासूनच सोलापूर जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये पावसाची संततधार आहे। बार्शी तालुक्यात काल दिवसभर ही संततधार सुरू होती, त्यामुळे बळीराजाच्या शेताला शेततळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्याचं बघायला मिळालं। सोलापूरमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि कालपासूनच जिल्ह्यात पावसाची संततधार आहे। अजूनही ही संततधार कायम आहे। सोलापूरमधल्या पावसाचा आढावा घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत। आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत। सागर, सोलापूरमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि अजूनही पावसाची संततधार
कायम असल्याचं दिसतंय। सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातली सध्याची पावसाची नेमकी काय स्थिती आहे सागर? अजिंक्य, आपण पाहिलं खरं तर काल दिवसभर जे आहे तो संततधार जे आहे पावसाची ती सुरू होती। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास 11 पैकी 4 ते 5 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणती अशी झाली की ते शेतामध्ये अक्षरशः शेततळ झालेलं आपल्याला पाहायला मिळते। शेताचं जे स्वरूप आहे ते शेततळ्याचं स्वरूप धारण केल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी जो आहे तो तसा धास्तावलेला म्हणावा लागेल। खरं तर दुसरीकडे आनंदाची बाब आहे, कारण पेरण्यांसाठी हे वातावरण पोषक आहे, किमान पाऊस होणं अपेक्षित असतं आणि तसा पाऊस झालेला आहे। मात्र असं असलं तरी अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यासाठी देखील दिलेला आहे आणि तीच खरं तर सोलापूरकरांच्या चिंतेची बाब म्हणावी लागेल। त्यामुळे काल आपण पाहिलं की बार्शी असेल, माढा, करमाळा, अक्कलकोटचा काही भाग, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या भागांमध्ये दिवसभर संततधार चालू होती आणि त्यामुळे तिथला शेतकरी जरी सुखावला असला तरी मात्र बार्शी तालुक्याचा विचार करायचा झाला तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस जे आहे ते झालेला आहे आणि त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आता खरं तर आज सकाळपासून पावसाची संततधार नाहीये, ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी ऊन आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणी पावसाची अतिवृष्टीची जी भीती आहे ती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळेच कुठेतरी प्रशासनाने देखील तशा पद्धतीच्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। नदीकाठच्या गावांना देखील रेड अलर्ट जो आहे तो दिलेला आहे। तिथले संबंधित तहसीलदार आहेत ते त्या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतायत। त्या शेतकऱ्यांना जर भीतीदायक अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी असतील तर त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणापासून स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अद्याप अतिवृष्टी झाली नसली तरी पण हवामान विभागाने जे आहे ते सूचना केलेल्या आहेत, कारण आपण पाहिलं मागच्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जवळपास 4 ते 5 हजार शेतकऱ्यांची शेती जी आहे ती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेकांच्या फळबागा ज्या काढणीला आल्या होत्या, जे पीक हाताला आलेलं होतं ते सगळं त्या पूर्ण या प्रवाहामध्ये वाहून गेल्याचं आपण मागच्या वर्षी पाहिलं। त्यामुळे यावर्षी शेतकरी त्या अर्थाने धास्तावलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि जिल्हा प्रशासन देखील या ठिकाणी अलर्ट झालेला आहे, त्यांनी उपाययोजना देखील सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत सोलापूर जिल्ह्याचा विचार करायचा तर हा सोलापूर जिल्हा हा खरं तर उष्णकटी म्हणजे कमी पावसाळी पर्जन्यमानाचा हा जिल्हा आहे। मात्र यंदा मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। यावर्षी देखील आता खरं तर जून महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये फारसा पाऊस पडतच नाहीये, मात्र गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आणि चांगला पेरणीला पोषक असा पाऊस जो आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे बळीराजा एकीकडे सुखावलेला असला तरी त्याला आसमानी संकटाची भीती देखील तितकीच असलेला आपल्याला पाहायला मिळते। अजिंक्य, सागर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि याबद्दलचे अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं घेणारच आहोत। आपण एकीकडे सोलापूरमधल्या सगळ्या ग्रामीण भागाचा आढावा घेतला, पावसाची नेमकी स्थिती काय हे आपण बघितलं। दुसरीकडे सोलापूरमधल्याच माळशिरस तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आणि सुमारे 2.5 तास हा पाऊस पडतच होता। विझोरी पाटी या ठिकाणी पंढरपूर पालखी महामार्गावर सुमारे 4 फूट इतकं पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा खोळंबलेली होती। तर वेळापुरात मध्यभागी असलेल्या ओढ्याला पूर आलेला होता। या पुराचं पाणी ओढ्याच्या कडेला असलेल्या घरांपर्यंत पोहोचलेलं होतं। पुणे पंढरपूर पालखी मार्गावर देखील पाणी साचलेलं होतं। तब्बल 4 फूट पाणी साचलेलं होतं आणि पाणी साचल्यानं याचा वाहतुकीवर देखील परिणाम झालेला होता। ढगफुटी सदृश पाऊस या भागामध्ये झाल्याचं बघायला मिळालं होतं। तब्बल 2.5 तास सलग हा पाऊस पडत होता। विझोरी पाटी या भागामध्ये पंढरपूर पालखी महामार्गावर सुमारे 4 फूट पाणी साचल्याचं या दृश्यांमध्ये बघायला मिळालं। त्यामुळे वाहतूक देखील खोळंबलेली होती आणि वेळापूरमध्ये मध्यभागी असलेल्या ओढ्याला पूर देखील आलेला होता। या पुराचं पाणी ओढ्याच्या कडेला असलेल्या घरांपर्यंत पोहोचलेलं होतं। पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा आढावा आपण घेऊया। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली होती आणि इथं हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या असा 2 दिवसांचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढलाय। जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। संगमेश्वरमध्ये रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला। आज पुन्हा सकाळपासून पावसानं दमदार सुरुवातही केलेली होती।
इथल्या काही नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याचीही शक्यता आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या। शिवाजी, रत्नागिरीला पुढचे 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला गेलेला आहे आणि त्यामुळेच प्रशासन तर सज्ज आहे, मात्र अजूनही काही भागांमध्ये पावसाचा जोर दिसतोय। शिवाजी, दापोली आणि आजूबाजूच्या भागातली नेमकी काय स्थिती आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्येच कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। रात्री मुसळधार पाऊस कोसळला। आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुका असेल किंवा राजापूर तालुका असेल, रत्नागिरी प्रॉपर रत्नागिरी शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळलेला आहे। या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच ज्या नद्या आहेत त्या आता कुठेतरी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। आज जर दिवसभर पाऊस राहिला, आज आणि उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। आज जर दिवसभर पाऊस राहिला तर या नद्या कधीही धोक्याची पातळी ओलांडू शकतात। आजच सकाळी दापोली तालुक्यातल्या केळशी मार्गावरचा समुद्र किनाऱ्यावरचा रस्ता खचलेला आहे आणि त्या मार्गावरून कोणी वाहन नेऊ नये अशा प्रकारच्या सूचना बांधकाम विभागाने दिलेल्या आहेत। मंडणगड तालुक्यामध्ये 2 ठिकाणी दरडी कोसळून रस्ता थोडाफार प्रमाणामध्ये बंद झाला होता, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ तो रस्ता मोकळा केलेला आहे। आता कुठेतरी जिल्ह्यामध्ये दरड कोसळण्याच्या ज्या घटना आहेत त्या सुद्धा घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। मुसळधार पाऊस कोसळतोय। धो-धो पावसाला आज सुरुवात झालेली आहे। सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यानंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा आता सतर्क झाली आहे। समुद्र किनारपट्टीवरच्या भागांना आता धोका निर्माण झालेला आहे। दापोली तालुक्यातल्या हरणे, पाचपंढरी, आडे, उट्टंबर, केळशी या भागातल्या समुद्र किनारपट्टीवरच्या घरांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आडे, उट्टंबर या किनारपट्टीवरच्या काही घरामध्ये सकाळी उधाणाचं पाणी घुसलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे। काही लोकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यानंतर सामानाची हलवाहलव सुरू झाली, परंतु अशा प्रकारची जी परिस्थिती जर दिवसभर राहिली किंवा उद्या सुद्धा रेड अलर्ट आहे, 2 दिवस जर का अशा प्रकारची परिस्थिती राहिली तर किनारपट्टीवरच्या घरामध्ये पाणी घुसून त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारची हानी यापूर्वी तोक्ते चक्रीवादळ असेल किंवा निसर्ग चक्रीवादळामध्ये झाली होती। अनेक लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला होता। अशा प्रकारची हानी यावेळेस होण्याची शक्यता आहे, कारण रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यांचं स्थलांतर झालंय, परंतु वित्त हानी रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। बिलकुल शिवाजी, प्रशासन तर सतर्क आहे, नागरिक देखील काळजी घेत आहेत, मात्र त्यासोबतच जर आपण बघितलं तर दरड प्रवण क्षेत्रांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज आहे। आपण म्हणालात की दरड कोसळण्याच्या घटनांना सुरुवात देखील झालेली आहे। या दरड प्रवण क्षेत्रांमध्ये सध्या नेमकी काय खबरदारी घेतली जाते? आजूबाजूच्या परिसरात जे नागरिक राहत आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलेलं आहे का? शिवाजी, त्याबद्दल काय सांगाल? दरड प्रवण क्षेत्रामधले जे नागरिक आहेत अशा नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे, परंतु जे आजूबाजूचे लोक आहेत, दरड प्रभावित क्षेत्रामधले जे वस्ती आहे त्या वस्तीला धोका निर्माण होऊ शकतो। यापूर्वी अतिवृष्टीमध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळून दुर्दैवी घटना घडल्या होत्या। अनेक घरं जमिनीखाली गाडली गेली होती, लोकांना जीविताला सामोरं जावं लागलं होतं। अनेक लोकांचा यापूर्वी मृत्यू झालेला आहे। संगमेश्वर तालुक्यामध्ये अशा प्रकारची घटना घडली होती। तशाच प्रकारची घटना राजापूरमध्ये घडली होती। दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा दरवर्षी दुर्घटना घडतात। दरड कोसळण्याचा मोठा धोका दापोली तालुक्याला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुका असेल, मंडणगड तालुका असेल किंवा चिपळूण तालुका असेल, अशा या दरड प्रणव क्षेत्रामधल्या ज्या गावं आहेत अशा गावांना मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होऊ शकतो आणि लोकांच्या जीविताला सुद्धा यापूर्वी धोका निर्माण झालेला आहे। आता प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे। दरड प्रभावित क्षेत्रामधल्या लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे, परंतु त्यांना सतर्क राहण्याच्या सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। बिलकुल शिवाजी, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि पावसासंदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही घेणारच आहोत। आपण रत्नागिरी जिल्हा असेल किंवा राज्यातल्या इतर भागांमधली पावसाची नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतला। याचबद्दलचा आढावा आपण इतर बुलेटिन्समध्ये देखील घ्यायचा आहे। यानंतर देखील अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया। ब्रेक नंतर या बातम्या आपण बघूया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमतवर जगभरातील बातम्यांवर एक नजर, राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा
जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून
समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर, फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर, राजकारणापासून ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वसईतल्या तुंगारेश्वरमध्ये शनिवारी पर्यटकांनी गर्दी केलेली होती. अनेक जण कुटुंबासह तुंगारेश्वर धबधब्यावर जमले होते. या पर्यटकांना अडवण्यासाठी एकही पोलीस किंवा वनरक्षक धबधब्यावर नसल्यानं पर्यटक मनमुराद आनंद लुटताना दिसले. गेल्या 15 दिवसात वसई विरारमधली कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यानं पर्यटक पुन्हा या धबधब्यांवर जमू लागले होते. मात्र ऐनवेळी पोलीस आल्यानं पर्यटकांची तारांबळ उडालेली होती. याबाबत वनरक्षक अंकुश केंद्रे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पर्यटकांनी आता धबधब्याच्या ठिकाणी जाणं पसंत केलेलं आहे. काल या तुंगारेश्वरच्या धबधब्यावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. मात्र आता त्या पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. आम्ही आलो आहे आता तुंगारेश्वरच्या अभयारण्य. आपण पाहू शकता की या ठिकाणी वनरक्षक या ठिकाणी तैनात आहेत. कोणालाही या ठिकाणी जायला देत नाही. आपण या ठिकाणचे वनरक्षक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणची काय परिस्थिती आहे. सर सांगा की काय आवाहन करा पर्यटकांना. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने पर्यटकांना तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे आणि त्यामुळे कोणी पर्यटक अभयारण्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्यास त्यांना भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे पर्यटकांनो तुम्ही सावध व्हा, कारण या ठिकाणी जर आलात तर तुमच्यावर कडक कारवाई होईल. तेव्हा घरी राहा, सुरक्षित राहा. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, तुंगारेश्वर. एकीकडे कोरोनाचा धोका आणि दुसरीकडे जोरदार पाऊस या दोन्ही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर जायला मनाई आदेश काढण्यात आलेले आहेत. मात्र वीकेंडच्या दिवशी पर्यटकांनी धबधब्यांवर मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये पर्यटकांकडून अनेक पर्यटन स्थळांना भेट देण्याचा प्रयत्न झाला. धबधब्यांवर मोठी गर्दी झाली. कोंडेश्वर धबधब्यावर देखील काही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून गेलेले होते. तर काही पर्यटकांनी कोंडेश्वर धबधब्यापासून जवळच एका धबधब्यावर मोठी गर्दी केल्याचं दिसलं. सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडालेलाच होता. इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला होता आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. पावसाळ्यात पर्यटन स्थळावर होणारी गर्दी लक्षात घेत कोरोना नियमांचं इथं पालन होणार नाही आणि त्यामुळे याच अनुषंगानं ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यातील जी पर्यटन स्थळं आहेत त्यावर 144 कलम म्हणजे प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. सध्या मी बदलापूरजवळील कोंडेश्वर धबधब्याच्या इथे आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी पाऊस पडतोय आणि त्यामुळे धबधबे आता सुरू झालेले आहेत. हे धबधब्याचे ठिकाणं आपण पाहू शकतो की काही पर्यटक या ठिकाणी बंदी आदेश सोडून आलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील येऊर असेल, मुंब्रा बायपासचे धबधबे असतील, माळशेज घाट असेल, बारवी धरण असेल, खडवली नदी असेल किंवा हे बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा असेल, या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. पोलिसांनी नाकाबंदी करून या ठिकाणी अनेक पर्यटकांना रोखण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न सुरू आहे. मात्र तरी देखील काही जे पर्यटक आहेत ते छुप्या मार्गाने या ठिकाणी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अनेक जे पर्यटक आहेत ते कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास या ठिकाणी कारणीभूत ठरणार आहेत, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सोशल डिस्टन्सिंगचं पालन इथे कुठेही होताना दिसत नाही आहे. पोलीस प्रशासन नाकाबंदी करून पर्यटकांना थांबण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र पर्यटक काही ऐकायला तयार नाही आहे. आज विकेंड आहे, रविवार आहे आणि आजच्या दिवशी ज्या ठिकाणी बंदी आदेश लागू नाही आहेत अशा छोट्या धबधब्यांवर पर्यटकांनी सध्या गर्दी केलेली आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचा इथे पूर्णपणे फज्जा उडालेला आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव या पर्यटकांमुळे वाढण्याची शक्यता आहे.
गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर, कोंडेश्वर. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानं राज्यात काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले गेले, मात्र अद्यापही धबधबे आणि इतर पर्यटन स्थळं बंदच ठेवण्यात आलेली आहे. असं असताना सुद्धा पावसाचा आनंद लुटण्यासाठी बेपर्वा पर्यटकांनी लोणावळ्यामध्ये तुफान गर्दी केलेली होती. पर्यटन बंदीच्या आदेशाला धुडकावून लावत मोठ्या संख्येनं पर्यटक इथं आलेले होते. पर्यटकांच्या या गर्दीमुळे इथे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली आणि ही गर्दी आवरताना पोलिसांची सुद्धा चांगलीच दमछाक झाली होती. पर्यटकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये वीकेंडला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि आजही लोणावळ्यातील जे प्रमुख रस्ते आहेत ते पर्यटकांनी पूर्णपणे जाम झालेले आहेत. पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. एकूणच आपण जर पाहिलं तर जे लोणावळा आणि खंडाळा हा जो भाग आहे तो पुणे ग्रामीण शहरातला जो एक अविभाज्य घटक असल्याने या परिसरात जे आहे ते कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. तरी देखील पर्यटन बंदीचा आदेश असताना देखील पर्यटक जे आहेत ते लोणावळ्यामध्ये दाखल झालेत, परंतु पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करते. आपण जाणून घेऊया. सर, पर्यटन बंदीचा आदेश आहे तरी देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणावळ्यात दाखल होतात. रोजचंच हे काम आहे आणि याच्यासाठी पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे का? बरोबर, अगदी बरोबर आहे. कोरोनाची साथ अजून आटोक्यात आलेली नाही आहे. सरकारनं आणि जिल्हाधिकाऱ्यांनं जे अंमलबजावणी करायला सांगितलेलं आहे त्यात स्थितीत आलेली नाही आहे आणि जमावबंदीचे आदेश असून सुद्धा या ठिकाणी मुंबई पुण्याहून बरंचसं पब्लिक आपले 4 व्हीलर गाड्या घेऊन येत आहेत आणि विनाकारण गर्दी करत आहेत. त्यामुळं आम्हाला नाईलाजानं त्यांना याच ठिकाणाहून परत पाठवावं लागत आहे किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी लागत आहे किंवा वेळप्रसंगी गुन्हे दाखल करत आहोत आम्ही त्यांच्यावर. अनेक वेळा सर जे पर्यटक आहे आणि पोलिसांमध्ये खटके उडतानाचे आपण पाहत आहोत. कशा प्रकारे तुम्ही पर्यटकांची समजूत घालत आहात? त्यांना आम्ही समजावून सांगतोय की कोरोनाची साथ अजून आटोक्यात आलेली नाही आहे आणि सरकारनं हे जे निर्बंध आणले होते त्या निर्बंधात सुद्धा शिथिलता आलेली नाही आहे. आम्ही कायद्याचं कठोरपणे इथं कायद्याची अंमलबजावणी करत आहोत आणि आपण सुद्धा कायद्याची अंमलबजावणी करा असं आम्ही त्याला समजावून सांगून या ठिकाणाहून परत पाठवत आहोत. एकूणच आपण जर पाहिलं प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सांगण्यात येतं की आपण कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत आणि सतर्कता बाळगावी असं आव्हान जे आहे ते वेळोवेळी करण्यात येतं, परंतु पर्यटक जे आहे ते प्रशासनाच्या सूचनाकडून दुर्लक्ष करून घराबाहेर पडू लागले आहेत आणि त्याच कारणाने पर्यटन नगरी असलेल्या लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता गर्दी होऊ लागलेली आहे आणि पोलीस प्रशासन या सर्व पर्यटकांवरती कारवाईसाठी आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजचं न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, लोणावळा. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पर्यटन बंदीचे आदेश असताना सुद्धा लोणावळा तसंच खंडाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी वीकेंडमुळे गर्दी केलेली होती. मात्र पोलिसांनी या पर्यटकांवर कारवाई केली. लोणावळा आणि खंडाळा इथल्या पर्यटन स्थळांवरनं पर्यटकांना परत पाठवलं गेलं. पर्यटकांना माघारी पाठवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. पोलिसांनी पर्यटकांना परत पाठवलं कारण जबरदस्त गर्दी या भागांमध्ये झाल्याचं बघायला मिळालं. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती देखील कायमच आहे आणि या अशा बेपर्वाईनं हे संकट आणखी वाढू शकतं. वीकेंडला पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे तसेच इतर राज्यातून जे आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये येत असतात आणि त्यामुळे लोणावळा आणि खंडाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो आता करावा लागत आहे. पोलीस प्रशासन आज सकाळपासूनच रस्त्यावर उतरून आहे आणि येथील येणाऱ्या पर्यटकांना ते आता आपल्या घरी म्हणजे पुन्हा मार्गस्थ करत आहेत. एकूणच कोरोनाचा संसर्ग जो आहे तो ग्रामीण भागात अद्यापही असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात जे निर्बंध आहेत ते शिथिल केलेले नाहीत. पर्यटनाला जे आहे ते बंदी आहे तरी देखील शासनाचा जो आदेश आहे तो झुगारून पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणावळ्यात आणि खंडाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. परंतु आता पोलिसांच्या धडक कारवाईनंतर पर्यटक लोणावळ्याकडे आपली पाठ फिरवतात का तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजचं न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, लोणावळा. रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला, मात्र तरी देखील शेकडो पर्यटकांनी वीकेंडमध्ये खेडच्या रघुवीर घाटात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. खेडमधल्या रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये असलेला हा घाट प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे. गेल्या 4 दिवसांपासून इथं सतत पाऊस पडतोय आणि त्यामुळं या घाटातले धबधबे प्रवाहित झालेले आहेत. दरम्यान संध्याकाळी उशिरा खेड पोलिसांनी या रघुवीर घाटात जाऊन सर्व पर्यटकांना गर्दी होत असल्यामुळं पुन्हा पाठवलं. जिल्ह्यात जमावबंदी असताना
खेडमधील रघुवीर घाटात झालेली ही मोठी गर्दी कोरोना संक्रमण आणि अतिवृष्टीच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरलेली आहे। सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते रक्तदान। शिर्डीतील भाटिया कुटुंबीय सातत्याने रक्तदान करतायत। दीपेश भाटिया यांनी तर वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करायला सुरुवात केली आहे। आजपर्यंत तब्बल 76 वेळेला त्यांनी रक्तदान केलंय। दीपेश यांचे भाऊ, वहिनी, बहीण असे सगळेच जण रक्तदानाच्या या यज्ञामध्ये सामील झालेत आणि त्यांनी आजवर अनेकदा रक्तदान केलेलं आहे। शिर्डीतल्या भाटिया कुटुंबियांची याच संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। आपण शिर्डीतील अशा एका कुटुंबाला भेटतोय ज्यांचं अख्खं कुटुंब रक्तदाता आहे। त्यातील एक जो तरुण आहे दीपेश याने वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत जवळपास 72 वेळा त्याने रक्तदान केलं आहे। त्याचे भाऊ असेल, वहिनी असेल, बहीण असेल, सगळेच जण सातत्याने रक्तदान करतायत। आता ते कुटुंब आपल्या सोबत आहेत आणि सातत्याने हे सगळे लोक रक्तदान करत आहेत आणि अनेकांचा जीव वाचवत आहेत। दीपेश आपल्या सोबत आहेत, त्याने जवळपास 72 वेळा रक्तदान केलं आहे। आज रक्तदान दिन आहे आणि जवळपास 72 वेळा आपण रक्तदान केलं आहे। कशी ही कल्पना सुचली किंवा काय यामागची भावना होती? वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जसं भारतीय नागरिकत्व आपल्या सर्वांना प्राप्त होतं, त्याचप्रमाणे बालपणापासून माझ्यावरती झालेले घरच्यांचे संस्कार, संघाचे संस्कार, त्यातनं एक समाजकार्य करण्याची एक आवड होती आणि एक ठरवलं होतं की एक असं काम करूया की ज्यातनं एक समाजाला पण एक प्रबोधन मिळण्यासारखं होईल। आणि मी ज्या गावामध्ये राहतो ती पावनभूमी साईबाबांची आहे आणि बाबांनी रुग्णसेवा या गोष्टीला फार प्राधान्य दिलं होतं। त्यामुळे बालपणापासून असं वाटत होतं की एक बाबांच्याच कार्यावरती एक आपण काम करूया आणि वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी रक्तदानाला सुरुवात केली। आज मी जवळजवळ 76 वेळेस रक्तदान केलं आहे आणि रक्तदान करत असताना तो जो आनंद मिळतो, हा आनंद ज्या कोणी नातेवाईक असतात रुग्णाच्या, त्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावरती बघून जो आनंद मिळतो त्यासारखा आनंद दुसरं जगात कुठेच नाही मला असं वाटतं।